नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड वृक्ष छाटणीनंतर फांद्यांवर पैसे मिळवण्याकरिता अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, तर रस्ते आणि नाल्यांच्या साफसफाईचे काम 95% पूर्ण झाल्याचा ठाकरे आयुक्तांचा दावा. छाटलेल्या फांद्याच्या वजनावर पैसे मिळत असल्याने कंत्राटदारांकडून मनमानीपणे वृक्षतोड केली जात असल्याचा वृक्ष प्राधिकरण सदस्य अभिजित चव्हाण यांचा आरोप. पावसाळ्यात धोकादायक वृक्षांच्या फांद्या कोसळून कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ नये याकरिता पालिकेतर्फे दरवर्षी मान्सूनपूर्व फांद्या छटाई केली जाते. फांद्या छटाईचे कंत्राट खासगी कर्मचाऱ्याला दिले जाते. या खासगी कंत्राटदाराला फांद्यांच्या वजनाप्रमाणे पैसे दिले जातात. फांद्यांचे वजन जास्त भरावे आणि जास्त बिल व्हावे यासाठी कंत्राटदार मनमानी पद्धतीने फांदी छटाई सध्या करतायत. तोडलेल्या फांद्यांचे वजन जास्तीत जास्त व्हावे यासाठी अनावश्यक फांद्यांची छाटणी करून जास्तीत जास्त नफा कमवण्याचा कंत्राटदारांचा प्रयत्न असल्याचा आरोप वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अभिजित चव्हाण यांनी S9शी बोलताना केला आहे. मुख्यतः मुंबई महानगरपालिकेने अखंड मुंबईसाठी जी पॉलिसी डिझाईन केलेली आहे, पावसाळ्याच्या आधी जी झाडं ट्रिम करायची आहेत आणि त्याचं वजन जे आहे तो बॅलन्सिंग जे आहे ते टेक्निकल झालं पाहिजे. त्यासाठी जी पण झाडं किंवा फांद्या ट्रिम केलेल्या असतील त्या मुंबईच्या बाहेरच डिस्पोज झाल्या पाहिजेत. त्याची विल्हेवाट जी आहे ही मुंबईच्या बाहेरच लागली पाहिजे. मुंबईत तो कोणत्याही प्रकारची फांदी किंवा झाड हे डिस्पोज करू शकत नाही अथवा विकू शकत नाही. त्यांनी संपूर्ण विल्हेवाट जी आहे ही मुंबईच्या बाहेरच करणं गरजेचं आहे, असं त्याच्याकडनं लेखी आपण लिहून घेतलेलं आहे. अशी महापालिकेची पॉलिसी आहे. परंतु ही झाडं आहे म्हणजे ती वखारीमध्ये वगैरे असा आपण आरोप केलेला आहे, तरी काय आहे हा? जर आपल्या निदर्शनास असं जर का आलं असेल की झाडांची जी फांदी आहेत किंवा झाडं जी आहेत ही मुंबई शहरात विकली जातात किंवा मुंबई शहरात त्या डिस्पोज होत आहेत, तर नक्कीच त्या कंत्राटदारांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. कौस्तुभदार व्यास, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील नाले साफसफाई आणि रस्त्यांचे काम 95% पूर्ण झाले असल्याचा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आसिम गुप्ता यांचा दावा. पावसाळ्यात पूरभय स्थिती निर्माण होऊ नये याकरिता ठाणे महानगरपालिका नाल्यांची साफसफाई तसेच रस्ते खड्डेविरहित करण्यास प्रयत्नशील असते. याकरिता ठाणे महानगरपालिकेने ठिकठिकाणी रस्त्यांची कामे आणि नाल्यांची साफसफाई करण्याची कामे हाती घेतली होती. ठाणे शहरात ठिकठिकाणी नाल्यांची साफसफाई तसेच रस्त्यांवरील तुरळक खड्डे बुजवण्याचे काम, तर त्या ठिकाणी सर्वात जास्त खड्डे निर्माण होतात अशा चौकांमध्ये रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. सध्या ही सर्व कामे 95% पूर्ण झाल्याचा दावा आयुक्त आसिम गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लिमिटेड पाऊस पडल्यास पाणी भरणार नाही, तर पाऊस अतिरिक्त झाल्यास रस्त्यावर पाणी साचू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. नाले सफाईचा जो काही काम होता तो पूर्ण झालेला आहे ऑलमोस्ट. आता आपले जनरली असं असतं की जर 25 mm पेक्षा कमी पाऊस आला तर कुठेही फ्लडिंग होणार नाही अशी शाश्वती वाटते. जर फारच जास्त पाऊस आला तर आपल्याकडे पूर्वी जवळपास 120च्या जवळपास आपल्याकडे स्पॉट्स होते जिथे फ्लडिंग व्हायची. आता फ्लडिंगची परिभाषा पण अशी आहे की कमीत कमी 1 फूट पाणी जो आहे तो अर्धा तासापेक्षा जास्त थांबलं तर पूर्वी 120च्या जवळपासचे तुमचे होते. आता त्या आपले अधिकारीने ते कमी करून जवळपास 14-16 असे याच्यावर 14वर आणलेलं आहे फिगर. पण हे जो आहे ह्यापैकी जो 2-3 जो स्पॉट्स आहेत त्याच्या शेवटचा प्रश्न तेव्हाच निघेल जेव्हा आपल्या साकेत रोडच्या खाली जो कल्वर्ट्स आहेत त्याच्या बाइंडिंग होतील. तर असे 2-3 स्ट्रक्चरल इश्यू आहेत. त्यामध्ये आपण फक्त तिथे पंप लावून किंवा त्यावेळी इंटरव्हेन्शन करून आपण टाईम कमी करू शकतो. पण असे 2-4-5-6 स्पॉट्स सोडले तर बाकी स्पॉट्समध्ये यावर्षी अडचण व्हायला नको. अँड दॅट स्पॉट्समध्ये पण अडचण जर फारच जास्त पाऊस आला, आपली डिझाईनपेक्षा जास्त पाऊस आला तर असं म्हणणं आहे की कुठेही 1 इंच किंवा 1 फूट पाणी भरणार नाही. ठाणे महानगरपालिकेची नाले साफसफाईची तसेच रस्त्यांची कामं सध्या तरी पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याचे चित्र पावसाळ्यामध्ये स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
बातमीपत्रात आपलं स्वागत। ठाणे शहरात 8 ते 10 जून दरम्यानमध्ये 23व्या राष्ट्रीय पातळीवरील रिदमिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन। महाराष्ट्र ॲमेचर जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या वतीने जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया आणि ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या सहयोगाने ठाणे शहरात प्रथमच 23व्या राष्ट्रीय पातळीवरील रिदमिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील असल्याने या स्पर्धेत 11 जिल्ह्यातील 230 खेळाडू भाग घेणार आहेत। ही माहिती देण्याकरिता ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजा सुर्वे यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। ही स्पर्धा एकूण 5 वयोगटात खेळली जाणार असून वैयक्तिक आणि सांघिक या 2 भागात विभागली आहे। त्याचबरोबर 2014ला होणाऱ्या कॉमनवेल्थ करता स्पर्धकांची निवड इथूनच केली जाणार आहे। ठाण्यात प्रथमच अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले असल्याने याचे संयोजन करताना फार आनंद होत असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजा सुर्वे हिने म्हटलं आहे। ही कॉम्पिटिशन जी आहे ती फर्स्ट टाइम ठाण्यामध्ये झालेली आहे आयोजित आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये जे 5 एज ग्रुप्स आहेत, अंडर 8, अंडर 10, अंडर 12, ज्युनियर्स म्हणजे अंडर 16 आणि सिनियर्स अबाव 16 हे 5ही एज ग्रुप्सची कॉम्पिटिशन इथे होणार आहे। फर्स्ट टाईम ज्या प्रकारे आपण इंडिव्हिज्युअल कॉम्पिटिशन घेतो त्याच प्रकारे आपली ग्रुप कॉम्पिटिशन होणार आहे आणि ऑल ओव्हर इंडिया ग्रुप कॉम्पिटिशनचा हा फर्स्ट टाईम आहे। त्यामुळे हे आपल्याकडनं सुरुवात होते आहे, त्यामुळे त्याचा जास्त आनंद आहे। परंतु ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला कॉमनवेल्थ गेम्सचं पण सिलेक्शन करायचं आहे, त्यामुळे एवढी टफ होणार आहे कारण ऑल ओव्हर इंडिया नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लेयर्स जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठली टीम सिलेक्ट करणार, कुठल्या 3 मुली किंवा कुठल्या 4 मुली पहिल्या सिलेक्ट होतील ह्याचं सगळ्यांनाच सगळे वेट करता आहेत आणि लेट्स सी, होप फॉर द बेस्ट। जजेसना पण ऑल द बेस्ट देते, प्लेयर्सना पण ऑल द बेस्ट देते आणि ठाण्याला सर्वांनाही ऑल द बेस्ट देते। त्याचबरोबर ठाणेकरांना रिदमिक जिम्नॅस्टिक खेळाचे कौशल्य पाहावयास मिळणार असून त्यांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। मुंबई आग्रा महामार्गावर चोरपोली घाटात सोनी इलेक्ट्रॉनिक कंपनीचा 97 लाखाचा माल टेम्पो सकट लुटून नेणाऱ्या टोळीला शिताफीने ठाणे ग्रामीण पोलिसांनी केले अटक। सोनी कंपनीचा 97,09,271 किमतीचा माल मुंबई आग्रा नाशिक हायवेवरून टेम्पोतून घेऊन जात असताना एका स्विफ्ट कारच्या माध्यमातून तो लुटण्यात आला। याबाबत शहापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सदर तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्याकडे सोपवण्यात आला। श्री किशोर खैरनार यांच्या पथकाने संवेदनशील गुन्ह्यामध्ये अत्यंत बारकाईने अभ्यास करून खात्रीशीर बातमी मिळवून या गुन्ह्यातील 4 आरोपींना पुण्यातून अटक केली आहे। ड्रायव्हर नवनाथ म्हसे, रोहिदास उर्फ काशीनाथ होले, सचिन बाळकृष्ण गाडवे, सोमनाथ अशोक हांडे हे 4 आरोपी असून सोनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा 67,56,784चा इलेक्ट्रॉनिक माल त्यांनी हस्तगत केला आहे। तसेच अटक आरोपींकडून स्विफ्ट कार, आयशर टेम्पो ही ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारे ठाणे ग्रामीण पोलिसांना जबरी चोरीचा गुन्हा उघड करण्यास यश आले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलुंड वृक्ष छाटणीनंतर फांद्यांवर पैसे मिळवण्याकरिता अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, तर रस्ते आणि नाल्यांच्या साफसफाईचे काम 95% पूर्ण झाल्याचा ठाणे आयुक्त। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।